वचन तू दिले मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ऊर्जा ही शौर्यला जाब विचारत असते. ती म्हणत असते की काय रे, पोलीस स्टेशनमध्ये तुला फक्त तुझं नाव विचारलं तर तुझं ततपप झालं. उद्या तुला कोर्टामध्ये जर काही प्रश्न विचारले तर तू काय सांगणार आहेस? आणि तुझी कोर्टामध्ये तपासणी ही हर्षवर्धन जागीरदार करणार आहे. आणि हर्षवर्धन जागीरदार किती पोचलेला माणूस आहे तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू कसं सांगणार आहेस? त्यावर शौर्य म्हणत असतो की मला सगळं माहीत आहे. आणि तो सगळे कलम वगैरे सगळ्या गोष्टी हे सांगायला लागत असतो की कसा कायदा असतो, काय असतो, असं तसं तिला सगळ्या कायद्याच्या गोष्टी सांगायला लागतो. आणि तो म्हणत असतो की मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि तो कशी उलट तपासणी, कोर्टाचे नियम वगैरे हे सगळं जे वकीलगिरी आहे ती सगळं तो बोलू लागतो. आणि तो ऊर्जाला सांगू लागतो. त्याचं म्हणणं असं असतं की कायद्याच्या मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तर ऊर्जाला नक्कीच पटेल. त्यावर ऊर्जा म्हणते की हां बरं आहे, तुला तिथे तुझं नाव विचारलं तर तुला सांगता आलं नाही आणि आता तू मला सगळ्या कायद्याच्या गोष्टी विचारत आहेस. तिथे तुला कायद्याच्या गोष्टी विचारायच्या नाही आहेत किंवा तुला तिथे सांगायच्या नाही आहेत. तुला फक्त आणि फक्त झालेला जो काही प्रकार आहे तो तिथे तुला सांगायचा आहे. पण तिथे तुला ते सुद्धा सांगता येणार नाही आहे, कारण का तुझं आत्ताच तर बाबा होत आहे. असं बोलल्यानंतर शौर्य मात्र विचार करत बसतो की ही एवढी कडकपणे माझ्याशी का बोलत आहे आणि मी तर साक्ष देणार आहे, तरी पण ही माझ्यावर एवढा राग का करत आहे, असं तो त्याच्याकडे बघून बोलत असतो. तेव्हा इथे ऊर्जा मात्र त्याला प्रश्नावर प्रश्न ही विचारतच असते. आणि इकडे घरी विजया ही पद्माचा विचार करत बसली असते की कुठे असेल पद्मा, काय असेल, अशा सगळ्या गोष्टी विचार करत असते. आणि तिच्यासोबत काकूसुद्धा प्रचंड घाबरलेली असते. आणि त्याचवेळी आजीला सगळ्या गोष्टी समजत असतात. प्रभाकर तिला सगळं सांगत असतो. तेव्हा आजी म्हणत असते की काय बोलत आहे हा, तुम्हाला तरी दोघींना समजत आहे का की प्रभाकर काय बोलत आहे? त्यावर प्रभाकर म्हणत आहे की हो, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. असं म्हटल्यानंतर त्याच्यानंतर आजी ही म्हणत असते की काय गं विजया, तुला समजत नाही का? तुला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर मला सांगता आल्या नाही का? आणि हा सगळा प्रकार कसा झाला, काय झाला, असं विचारत असते. तेव्हा विजया सांगत असते की पद्माला मी पोळी घेऊन तिकडे पाठवलं होतं, त्याच्यानंतर ती गायब झाली. त्याच्यानंतर ती आज उगवली होती आणि आल्यानंतर तिला चक्कर आली म्हणून मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेला सांगितलं. तेव्हा आजी म्हणत असते की हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी घरीच होती ना, मग मला तुम्हाला सांगायला काय झालं होतं? आणि तेव्हा ती म्हणत असते की चक्क हर्षवर्धन हा किचनमध्ये गेला पद्माशी बोलायला आणि त्याने तिचा फोन स्वतःकडे काढून ठेवला, हे शक्यच नाही. असं म्हटल्यावर विजया म्हणते की हो, आई आणि तिला चक्कर आली ना तेव्हा मीच तिला डॉक्टरकडे घेऊन जायला सांगितलं माणुसकीच्या नात्याने. तेव्हा आजी म्हणते की तू मला माणुसकीचे नाते सांगू नकोस. तू तुझ्या सुनेशी नीट वागत नाहीस तर तू आपल्या घरातल्या नोकरांशी कशी काय वागू शकतेस? आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढं त्यांच्याकडून काम करूनच घ्यायचं नाही ना, का त्यांना चक्कर येईल. असं बोलल्यावर विजयाचं मात्र तोंडचं पाणीच पळत. विजयाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि ती आजी असते की खूप बडबडत असते. आजी म्हणत असते की इथून पुढे या घरामध्ये कोणतेच पण निर्णय हे मला विचारल्याशिवाय घ्यायचं नाही. आणि तू आता मला न विचारता सगळे निर्णय घेतलेस. आणि विजयाला खूप बडबडत असते. आणि विजयाला असं बडबडत असताना दिव्याला मात्र फार आनंद होत असतो. आणि इकडे आजी आहे की विजयाची पूर्ण खबर घेत असते आणि ती तिला म्हणत असते की हां, तूच आहेस ती की तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तुला तुझे निर्णय घ्यायला कोणी सांगितलं होतं? या घराचे निर्णय माझ्याशिवाय कोणी घेणार नाही. आणि मी हर्षवर्धनला चांगली ओळखते, तो काही कामाशिवाय असा वागणार नाही. असं बोलल्यानंतर काकी मात्र खूप शांत असते, कारण काकी याआधीसुद्धा काही बोलली नसते आणि तिचा ह्यामध्ये काहीच दोष नसतो. आणि आजीसमोर तिचं तर तोंड उघडतसुद्धा नसतं. आणि इकडे दिव्या मात्र शांतपणे सगळं ऐकत असते. तेव्हा आजी म्हणत असते की हे बघ, हर्षवर्धनला बोलण्यापेक्षा ना स्वतः कशी वागतेस ना ते बघ. आणि हर्षवर्धन ह्याच्यामध्ये काही चूक नाही. हर्षवर्धन काही काम असल्याशिवाय असं वागणार नाही. मी त्याला चांगलेच ओळखते. ह्याचा त्याच्यामध्ये नक्की काहीतरी उद्देश असेल आणि तो असा वागला म्हणजेच नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे, असं ती म्हणत आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर विजयाला मात्र थोड्या वेळासाठी काय ना होईना पण तिला टेन्शन येत असतं आणि ती घाबरलेली सुद्धा असते. पण ती ह्या सगळ्या गोष्टी जास्त काही मनावर घेत नाही आणि शांत बसलेली असते. आणि त्यानंतर आजी ही विजयाला तरी पण ओरडतच असते. तिला म्हणतच असते की तू सगळ्यांशी नीट वागत जा, नीट सगळ्या गोष्टी करत जा आणि छोट्यातली छोटी गोष्ट ही माझ्यापर्यंत आलीच पाहिजे. माझ्यापासून लपवायचं काहीच नाही. आणि जर कोणी लपवलं तर माझ्यापेक्षा वाईट या घरामध्ये कोणी नसेल. हे घर अजून माझं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्याच पाहिजेत.
ती म्हणत असते का जेव्हा मी नाही आहे तेव्हा गोष्ट ठीक आहे, पण मी जेव्हा आहे तेव्हा तरी मला सांगणं गरजेचं आहे. कारण का मला जर सांगितलं असतं तर आत्तापर्यंत एवढा मोठा महाभारत झालंच नसतं. पण तुम्ही तर दोघींनी माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, कारण का हा सगळा प्रॉब्लेम तुम्हालाच क्रिएट करायचा होता. असं म्हटल्यावरती विजया तर आजीकडे बघतच बसते आणि तिला काही उलटं बोलायची विजयाची काही हिंमतच नसते. कारण का ती आईंना खूप घाबरली असते आणि आई आहेत अशा असतात की त्या कठोर असल्या तरी त्या सत्याच्या बाजूने असतात, कारण त्यासुद्धा एक वकीलच असतात. त्यांचे बोलणं ही दिव्या शांतपणे ऐकत असते आणि तिला खूप मज्जासुद्धा येत असते. कारण का तिच्या बाजूने सुद्धा आई बोललेल्या असतात आणि तिला आनंद होत असतो. तेव्हा ती म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे, कारण का आजी माझ्या बाजूने बोलल्या आहेत, म्हणजे आता नक्कीच घरामध्ये काहीतरी ट्विस्ट होणार आहे. असं ती बोलून मनातल्या मनात खूप खुश होत असते. आणि इकडे दुसरीकडे मात्र शौर्य आणि ऊर्जा पद्माबद्दल डिस्कशन करत असतात. तेव्हा शौर्य म्हणतो की तू मला विचार ना, मी तुला जे प्रश्न पडत आहे त्याचं मी उत्तर देतो. तेव्हा ऊर्जा आहे की जसे की कोर्टामध्ये वकील कसा साक्षीदाराला आणि गुन्हेगाराला प्रश्न विचारतो, तशी ती त्याला खडेबोल सुनवत असते आणि तिला ती बोलवत असते. त्याला ती म्हणत असते की तू मला खरं खरं सांग, तू तिथे कसा काय होतास? तेव्हा तो सांगू लागतो का मी तिथे होतो तेव्हा मारामारी चालू होती आणि मी त्या गुंडांपासून त्या मुलीला सोडवत होतो, तेव्हा मी गाडीतच बसलेलो होतो. तो अशी सगळी जी घडलेली गोष्ट आहे सगळी सांगत असतो आणि तो त्याच्यामध्ये टाईम वेळ सगळ्या गोष्टी काटेकोरपणे सांगत असतो. कारण का त्याला ती ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी एकदम काटेकोरपणाने विचारत असते. त्याला ती एकदम जणू काही वकील आहे आणि अशा पद्धतीने विचारत असते. तेव्हा पण शौर्याचा थोडाफार ततपप होत असतं. तेव्हा पण ती म्हणत असते की अरे तू कसं बोलत आहेस, उद्या तुझ्यासमोर हर्षवर्धन जागीरदार असणार आहे, तो माझ्यापेक्षा पोचलेला माणूस आहे, तो तुला कसा विचारेल काय विचारेल हे तुला समजतच नाही आहे. तू मला वचन दे की तू त्याचं सगळं ऐकशील आणि तो सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू बरोबर देशील. तू त्याला अजिबात घाबरणार नाहीस आणि त्याच्याशी पळून जाण्याचा असा अजिबात प्रयत्न करणार नाही, असं तो त्याचं विचारत असते. तेव्हा तो म्हणतो की हां ठीक आहे, मी तुला वचन देतो असं काहीच होणार नाही आणि तू मला प्रश्न विचार, असं तो त्यावर म्हणतो. तेव्हा ऊर्जा त्याला सतत काही ना काही केसबद्दल विचारत असते. ती त्याला एकदम जसे काही आपण कोर्टामध्ये आहोत आणि आत्ताच्या आत्ता केस चालू आहे असे त्याला ती प्रश्न विचारत असते. पण शौर्य पण मात्र व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टीचे उत्तरं देत असतो. थोडाफार तो घाबरलेसुद्धा असतो, पण तरी पण त्याला जसं जमेल तसं तो उत्तर देत असतो. कारण का ऊर्जा ही त्याला पटकन पटकन प्रश्न विचारत असते आणि त्याला ती रागवतसुद्धा असते. अशी बोलत असते जशी की आता केस स्टार्ट होत आहे आणि केसचा जो समोरचा जो वकील आहे तो एकदम कडक असल्यामुळे ती त्याला पारंगत बनवण्यासाठी असं सगळं विचारत असते. आणि त्यावरती हे सुद्धा म्हणत असते की हे बघ, घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. ते जेव्हा तू एकदम स्ट्रॉंगपणे सगळ्या गोष्टी बोलशील तेव्हा तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. असं बोलल्यानंतर शौर्य मात्र तिच्याकडे बघत बसतो आणि त्यावर ऊर्जा म्हणत असते की तू मला वचन दे की तू त्याला घाबरणार नाहीस आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे देशील. तेव्हा शौर्य म्हणतो हो गं, तू नको टेन्शन घेऊ, मी तुझ्याच बाजूने बोलणार आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा ऊर्जासुद्धा त्याला पटापट असे प्रश्न विचारत असते. तिचं ते प्रश्न विचारणं हे चालूच असतं, ते काही तिचं थांबलेलं नसतं. पण काही वेळानंतर ती त्याला थांबण्याचा प्रयत्न करते आणि ती त्याला समजवत असते की तू कोर्टामध्ये नीट बोलशील ना, तू नीट बोला, कारण का ही केस आहे ना ही तुझ्यावरच डिपेंड आहे. तू नीट वागशील तर सगळ्या गोष्टी नीट होतील. त्यावर शौर्य म्हणत असतं की हो तू घाबरू नकोस, तू थोडासा विश्वास ठेव, सगळं काही नीट होईल. मी तुला वचन दिले आहे ना, त्यामुळे तू नको घाबरूस, सगळं काही ओके होईल. मी एकदा कोणाला वचन दिलं का दिलं, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल. त्यानंतर शौर्य आहे का मनातल्या मनात विचार करत असतो की अगं ऊर्जा, तुला कसं समजत नाही आहे, मला माझ्या वडिलांची भीती वाटत नाही, मला भीती वाटत आहे तुझी. तू हसलीस ना का मला काही सुचतच नाही आणि तुला तुझ्या हसण्यानेच मला सगळं वेड्यासारखं होऊन जातं आणि जेव्हा तुला समजेल की हर्षवर्धनचा मुलगा हा मीच आहे तेव्हा तुझी काय रिॲक्शन असेल ह्याची मला भीती वाटत आहे. मला माझ्या वडिलांची नाही भीती वाटत, कारण का मी वडिलांसोबत रोज असतो. त्याच्यामध्ये काय आहे जे खरं आहे ते सांगण्यामध्ये कसली भीती आहे, असं बोलून तो ऊर्जाबद्दल विचार करत असतो. आणि तो मनातल्या मनात विचारच करत असतो ऊर्जाबद्दल, कारण का त्याला ऊर्जा ही आवडत असते. पण तो त्यांनी कधी बोलून नसतं दाखवलं आणि त्यांनी कधी मान्यसुद्धा केलेलं नसतं. पण त्याला ऊर्जा आवडत असते ही मात्र गोष्ट खरी आहे. आणि इकडे दिल्लीला हर्षवर्धन हा पोहोचलेला असतो आणि त्याच्या फोनवरती सतत फोन येत असतो आणि तो ट्रॅव्हलमध्ये असल्यामुळे तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ट्रॅव्हलिंग गडबडमुळे त्याला उचलता येत नव्हत्या. पण त्याला फोन हे शिर्के करत असतो आणि एकदा दोनदा केल्यानंतर
हर्षवर्धन हा शिर्क्यांचा फोन उचलतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. तेव्हा त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसला असतो, कारण एवढे फोन कधी आधी शिर्क्यांनी केले नसतात. तेव्हा शिर्के त्याला म्हणत असतात की काय मी तुला किती फोन केले, मी फोन का नव्हते उचलत. त्याच्यावर तो म्हणत असतात की अहो तुम्हाला समजलं आहे का, जे विक्रांतचे जे मित्र आहेत 4 त्यांना हुळबुत्त्यांनी अटक केली आहे. असं बोलल्यानंतर इथे हर्षवर्धनला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणतो की थांबा मला बघावं लागेल, आणि तो जेव्हा फोन उघडतो तेव्हा तेथे भजनचे पण भरपूर फोन आलेले असतात. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की थांबा, ही केस मला माझ्या पद्धतीने लढू दे, तुम्ही घाई करू नका, सगळ्या गोष्टी होईल. आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकून इकडे सगळ्यांनाच घरातल्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा शिर्के म्हणत असतात की मी सगळ्या मंत्री वगैरे सगळ्यांना सांगतो ना, म्हणजे जरा केस हलकी होईल. पण इथे हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, ही खूप नाजूक केस आहे, तुम्ही काय ह्यामध्ये पडू नका. त्यावर शिर्के म्हणतात की विक्रांत हा पुढचा भावी आयुष्यामधला आमदार वगैरे असणार आहे, तर त्याचं ही करिअरची सुरुवात आहे. ते या करिअरच्या सुरुवातीमध्येच त्याच्या आयुष्याला काही वाट लागायला नको, आणि त्याचं सगळं करिअर हे स्पॉईल नको व्हायला. त्याचं करिअर आहे हे चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याला पुढच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या रीतीने व्हायला पाहिजेत, असं बोलत असतो. आणि तो विक्रांतच्या बाजूने खूप त्याला म्हणवत असतो आणि पटवत असतो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतं की हो, मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत की त्याचं सगळ्या गोष्टी आहेत, तो विनाकारण ह्या गोष्टीमध्ये फसला नाही पाहिजे, मी सगळं प्रयत्न करेन, पण मी माझ्या पद्धतीने करेन. त्यावर ते शिर्के म्हणत असतो की तुम्ही करा, पण इथे कुठे विक्रांत हे फसला नाही पाहिजे. असं बोलल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की हो ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी सगळं बघून घे. आणि मग शिर्के म्हणत असतो की हां, त्याचा कारण का तो जर पुढे जाऊन आमदार वगैरे झाला तर त्याची फाईल केस होईल, आणि त्याला मला कोर्टात बघायचं नाही. जो कोर्टाची पायरी चढला तर तो चढला, त्याला आयुष्यभरासाठी ते नाव पडून जाईल. असं बोलल्यानंतर हर्षवर्धनला तर टेन्शन येतं आणि हर्षवर्धन म्हणतो तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, आणि माझ्यासमोर केस लढणारी ज्युनियर आहे, त्यामुळे एवढं काही नाही आहे, मी कधी केस हरलेलो नाही आहे, आणि आता इथून पुढे पण मी कधी केस हरणार नाही, असं तो त्यांना प्रॉमिस करतो. आणि तो विचार करत बसला असतो की नक्की असे झाले तरी काय की पोलिसांनी नेले त्यांना. जी सोळबुत्ते आहेत ते सगळ्या मुलांना म्हणत असतात की तुमचे मोबाईल्स आणि पाकिट हे आमच्याकडे देऊन ठेवा, आणि पाकिटात किती पैसे आहेत ते सुद्धा नोंद करून ठेवा, नाहीतर ही मुलं म्हणतील की पोलिसांनी आमचे पैसे काढून घेतले आहेत. त्यावर मुलांना असं वाटत असतं की पोलीस हे लाच घेत आहेत म्हणून असं बोलत आहेत. त्यावर ते लाच देण्याची प्रक्रिया चालू करतात. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्हाला काय वाटलं, हा पोलीस सोळबुत्ते का लाच घेणार आहे का, मी असला एरागेरा कोणी नाही आहे, मी एकदम प्रामाणिक पोलीस आहे. असं बोलून पोलीस उळबत्ते हे त्या मुलांना हुडकावून लावतात, आणि त्याच्यानंतर ते म्हणत असतात की त्या चला तुमचे मोबाईल आणि पाकिटं ही लवकरात लवकर माझ्याकडे जमा करा, कारण का मला त्याची गरज आहे. असं झाल्यानंतर सगळेजण आपापले देऊन लागतात, आणि त्याच्यानंतर पोलीस आहेत हे ह्यांच्या टीमला सांगत असतात की आपली टीम ठरली आहे त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे, आता आपल्याला ॲक्शन मोडमध्ये यायचंच आहे. त्यावर हुळबुत्ते म्हणत असतात की हां, आता तुम्ही या मुलांना पार गुजरात बॉर्डरपर्यंत नेऊन आणा, त्यांना भर रस्त्यामध्ये चहा, कॉफी, पाणी, वाटलं तर छान त्यांना आवडेल अशी बिर्याणीसुद्धा त्यांना खायला द्या, पण काही कुठे एका पण किलोमीटरचा पत्ता हा हर्षवर्धनला लागला नाही पाहिजे, कारण का हर्षवर्धन हा तिकडे बसून सगळ्यांच्या बुद्धिबळाचा खेळ खेळत आहे, तर आपण इथे बसून त्याला आपण काय चीज आहे हे दाखवू, पोलीस पण काही कमी नाही आहेत हे त्याला समजलं पाहिजे. तो स्वतःला जास्तच ग्रेट समजतो ना, आता आपण त्याला दाखवून देऊ की पोलीस प्रोटेक्शन्स काय असतं, असं तो म्हणत असतो. तेव्हा ऊर्जा शौर्यला म्हणत असते की हे बघ, ही ना माझ्या आयुष्यातली पहिली केस आहे, आणि मला ना ती जिंकायची आहे. आता मान्य आहे का माझ्यासमोर एकदम मोठा वकील आहे, पण काय करणार, माझं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे. मी अरे रात्रभर पण झोपली नाही आहे, मला स्वप्नात पण नुसतं कोर्टाच्या गोष्टी दिसत असतात की कोर्टामध्ये मी कशी उभी राहीन, मी कशी केस हँडल करेन, आणि माझे जे काही स्वप्न आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत रे. मी खूप वाट बघितली आहे या क्षणाची, केस लढताना, जेव्हा माझ्याकडे केस नव्हती तरी पण मला कोणाची तरी केस लढते आहे असं मला अनुभवायला व्हायचं, आणि आता तर प्रत्यक्षपणे माझ्याकडे केस आलेली आहे. आता असा विषय आहे की माझ्याजवळ हे हर्षवर्धन जहागीरदार केस आहे, लढत आहे माझ्यासमोर, त्यामुळे मला थोडं टेन्शन आहे, पण ठीक आहे. तेव्हा शौर्य म्हणत असतो की हां, तुझ्यासारखी एक हुशार आणि चाळीतली मुलगी उद्या पुढे जाऊन खूप मोठी होणार आहे, आणि ती नक्कीच केस जिंकणार आहे, तू टेन्शन घेऊ नको, सगळ्या गोष्टी नीट होतील. त्यावर ऊर्जाला पण थोडं बरं वाटत असतं, आणि तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मी ही केस जिंकणारच आहे, आणि सगळ्यांना दाखवून देणारच आहे की कोण खरं आहे आणि कोण खोटं. तेव्हा शौर्य म्हणत असतो की हां,
तू जिंकलीच पाहिजे. कारण का तू जिंकलीस तर सगळ्यांना समजेल की हां, एक मुलगी जर प्रॉब्लेममध्ये असेल तर तिला दुसरी मुलगी ही कशी वाचवते. आणि प्रत्येक मुलीने हे गप्प बसायचं नसतं. आपल्यावर आलेला त्रास हा लोकांपर्यंत पोचवून द्यायचा असो आणि त्याच्यासाठी कायद्याची पायरी ही चढायचीच असते. तुझ्या या हिमतीमुळे सगळ्या मुलींना हे बळ येणार आहे आणि ते तुझ्याकडून शिकणार आहेत की आपल्यावर आलेला प्रसंग हा मागे टाकून विसरायचा नसतो. तो त्याच्याविषयी कायद्याने लढायचं असतं आणि पुढे जायचं असतं. घाबरायचं काहीच नसतं. असं बोलल्यावर ऊर्जाला मात्र मनातून खूप चांगलं वाटत असतं की शौर्य हा असा बोलत असतो. आणि शौर्य तिला हे सुद्धा म्हणत असतो की तुझ्यामुळे आज एका मुलीला न्याय मिळणार आहे. तूच आहेस म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो, मी हे सिद्ध करूनच दाखवणार आणि मी ही केस जिंकूनच दाखवणार. मी सगळ्यांना दाखवून देणार आहे की ज्युनियर्स नसतात, ते पण जिंकू शकतात. आणि असं बोलून ती तिचं बोलणं थांबवते. तेव्हा शौर्य मनातल्या मनात विचार करत असतो की हिला नक्की केसविषयी लढायचं आहे की माझ्या बाबांना हारलेलं बघायचं आहे. हिचा नक्कीच काहीतरी आमच्या घराशी संबंध आहे, असं तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि तो हे सुद्धा विचार करत असतो की हिचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग आहे, जे की ती अर्धच सांगितलं आहे, अर्धं मला सांगत नाही आहे. इकडे घरी आजी ही विजयाला म्हणत असते की हे बघ, असं हर्षवर्धनने केलं आहे यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. हर्षवर्धन अशा सगळ्या गोष्टी उगाच करणार नाही. मला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती आहे. मी त्याला चांगलीच ओळखते. कारण का तो खूप मोठा वकील असला तरी पण तो सगळ्या गोष्टी मला सांगत असतो. आणि ती तिला म्हणत असते की हे बघ, तू ह्या सगळ्या गोष्टी काहीही सांगणार नाही आहेस. तू मी जसं सांगते तसं हर्षवर्धनला सांगणार आहेस. तेव्हा ती सांगत असते की तू सगळं मी सांगते तसं बोलत जा. ती असं सांगत असताना सगळेजण ऐकत असतात. तेव्हा आजी म्हणत असते की हां, तू हर्षवर्धनला सांगणार आहेस का? मी तुला आणि शैलजाला घरी रूममध्ये बोलवलं होतं आणि मी दागिन्यांविषयी बोलण्यासाठी तिथे तुला बोलवलं होतं, असं तू तिथे सांगणार आहेस. तीर्थाचं लग्न आहे ना, या संदर्भात मी तिथे बोलवलं होतं असं. त्याच्यानंतर विजया ही सगळं आजीने सांगते आहे ते लक्षपूर्वक ऐकत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते की आई, पण तुम्ही हे सगळं तुमच्या डोक्यावरती का घेत आहात? उद्या जर तुम्हाला ते ओरडले तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला जर ते काय बोलले तर तुम्ही कसं सहन करणार आहात? असं ती म्हणत असते. आणि तेव्हा ती हे सुद्धा म्हणत असते की जर त्यांना चुकून पण समजलं ना का मी खोटं बोलली आहे आणि मी लपवलं आहे तर माझी काही खैर नाही. त्यावर आजी म्हणत असते की हे बघ, तेवढी हर्षवर्धनची टाप नाही का तो मला उलटं बोलेल. जे मी बोलेल तो बरोबर ऐकून घेईल. आणि जरी तो कितीही मोठा वकील असला तरी पण ही वकीलगिरी करायला मीच त्याला शिकवली आहे, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते की हे बघ, जरी हर्षवर्धन माझा सावत्र मुलगा असला तरी पण मी त्याला माया ही सख्या आईसारखीच केली आहे. तेव्हा विजया सगळं ऐकत असते आणि ती शांतपणे सगळं बोलणं बघत असते. आणि इकडे शैलजा मात्र घाबरलेली असते, पण ती पण आईंचं सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा शैलजा म्हणते या पण गप राहिलेलंच बरं. त्यावर नंतर आजी म्हणत असते की हां, हर्षवर्धनविषयी मला खूप माया आहे, पण हर्षवर्धनला मी सावत्र आहे ना, त्यामुळे त्याचं माझ्यावर जास्त काही प्रेम नाही आणि त्याची माया नाही. त्याला त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काही जास्त जागा नाही, असं म्हणत असते. इकडे दिव्याला मात्र वाईट वाटत असतं. त्याच्यानंतर असे बोलून आजी तिथून निघून जाण्यास निघते. तेव्हा दिव्या आहे ना की आजीला मिठी मारते आणि तिला म्हणत असते की तुम्हीच या घरामध्ये माझा आधार आहात. असं बघितल्यानंतर विजयाला मात्र राग येत असतो, कारण विजया तिचा राग करत असते. तेव्हा आजी मात्र खूप प्रेमळ असते, त्यामुळे ती दिव्याला हसून उत्तर देत असते आणि ती तिथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ दिव्यासुद्धा निघून जाते. तेव्हा विजया म्हणत असते की जरी हा प्लॅन असा झाला असला तरी पण हे आल्यानंतर सगळे प्रश्न हे मलाच विचारणार आहेत. वाटतं तेवढ्या साध्या ह्या गोष्टी नाही आहेत, ह्या खूप कठीण आहेत आणि ह्या मला जमल्या पाहिजे, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा शौर्य हा ऊर्जाला तिच्या घरापर्यंत सोडायला येतो. तेव्हा ऊर्जा त्याला म्हणत असते की थँक्यू, तू मला इथपर्यंत सोडायला आलास, त्यामुळे बरं झालं. तेव्हा ऊर्जा त्याला म्हणत असते की ठीक आहे, केस वगैरे सगळं ठीक आहे रे, पण तू तुझा जो काही जॉब आहे त्याच्यावर पण लक्ष ठेव. कारण का जॉब आहे ना हा सहसा मिळत नाही आणि मिळाला ना तर आपण त्याला लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावर शौर्य म्हणतो की हो, तू टेन्शन नको घेऊ, मी सगळं होईल. मी तुला वचन दिलं आहे ना, तर मी तुझ्यासोबतच राहणार आहे. आणि राहिला प्रश्न तर माझ्या जॉबचा, तर मी सगळं हँडल करेल. असं बोलल्यावर ऊर्जाला मात्र आनंद होतो. ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे, तू खूप चांगला मुलगा आहेस आणि तू चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी हँडल करत आहेस. आणि आता ती म्हणत असते की इथपर्यंत आला आहेस तर घरी चल. तेव्हा शौर्य म्हणत असतो की नको. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऊर्जा त्याला म्हणत असते की चल, मी आता जाते, तू पण तुझ्या कामाला निघून जा. आणि ती जायला निघते. तेव्हा शौर्य हा मनातून खूप आनंदी झालेला असतो, कारण त्याला ही ऊर्जा आवडत असते. आणि तेव्हा तो मनातल्या मनात म्हणत असतो की ऊर्जा, तू आता चालली आहेस पण तू एकदा माझ्याकडे मागे वळून बघ ना. आणि अचानक
अचानकपणे ऊर्जाला काय वाटते, ऊर्जा अचानकपणे त्याच्याकडे मागे बघते आणि त्याला स्माईल देते छानपैकी. ते बघून शौर्यला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होत असतो आणि त्याला असं वाटत असतं की आता काही झालं तरी माझं प्रेमसुद्धा सक्सेस होणार आहे. आणि तो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि मस्त छान मनातल्या मनात गाणं गात असतो. आणि तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात की वचन दिले तू मला, असं छान एक मस्त छानपैकी गाणं ऐकत असतात आणि छान गाणं लागलेलं असतं. पण इथे ऊर्जाला ह्याची काही खबर नसते. ऊर्जाला असं वाटत असतं की हे सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. तो असाच हसत आहे आणि ती पण त्याला छान अशी स्माईल देते आणि शौर्य पण तिच्याकडे बघून खूप असं छान स्माईल, त्यांचं असं छान हसायचं दृश्य पाहून खूप छान वाटत असतं. आणि ते एकमेकांना विचार करत असतात की हा का माझ्याकडे बघून हसत आहे आणि त्याला असं वाटत असतं की ही का माझ्याकडे बघून हसत आहे. आणि असे दोघं प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात आणि